तर सलग सुट्ट्यांमुळे तिकडे पंढरपुरातही भाविकांची गर्दी झाली आहे। या सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। दर्शन रांग 1 किलोमीटर पर्यंत पोहोचली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। पंढरपूरमध्ये सलग सुट्ट्यामुळे भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे। आपण पाहत असाल ही विठ्ठलाची दर्शन रांग आहे जी पत्राशेडपर्यंत पोहोचलेली आहे। काल शनिवार, आज रविवार आणि उद्या प्रजासत्ताक दिनाची सुट्टी, यामुळे पंढरपुरात हजारो भाविक भक्त विठ्ठल दर्शनासाठी दाखल झाले असून सर्वत्र पांडुरंग हरी वासुदेव हरीचा जयघोष सुरू आहे। सध्या दर्शन रांग जवळपास 1 किलोमीटरपर्यंत पोहोचली असून उद्या प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्यामुळे ही दर्शन रांग वाढतच जाणार आहे। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच जाणार आहे आणि त्यामुळेच सध्या सुरू असलेला पांडुरंग हरी वासुदेव हरीचा जयघोष हा असाच दुमदुमत राहणार आहे। उद्या संध्याकाळपर्यंत पंढरीचा आसमंत पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या जयघोषाने दुमदुमत राहणार आहे। आणि त्यामुळेच या भाविक भक्तांकडे पाहिलं की एक गोष्ट मनोमन पडते की किती भौतिक सुख मिळवली, किती ऐश्वर्य मिळवलं, तर खरे सुख, शांती, समाधान, आत्मिक आनंद विठ्ठल भक्तीमध्ये आहे। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।